तुम्ही कधी अशी वाटाण्याची भन्नाट रेसिपी करून बघितली आहे का? चला आता आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे वाटाण्यापासून. 1 वाटी वाटाणे आहे ते. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. थोडा संभार टाकून घेऊ. हिरवी मिरची, जिरं, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात लसूण कांदा पण टाकू शकता. आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊ. 1 वाटी मैदा, मीठ, तेल, वाटाणे बारीक करून घेतले पाणी टाकून ते मैद्यामध्ये टाकून भिजवून घेऊ. तुम्ही गव्हाचं म्हणजे तुम्हाला मैद्याचं जर नसणार करायचं तुम्ही गव्हाचं पण पीठ घेऊ शकता. असा हा आपण भिजवून घेतला. याला थोडं तेल लावून ठेवून 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. याला तेल लावून घेऊ आणि 10 मिनिटं असा ठेवू म्हणजे आपला मैदा छान मुरणार. आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान उंडा भिजलेला आहे. आता आपण हे बनवायला घेऊ. 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेऊ. आता याला मिक्स करू. याला असं छान मिक्स करून घ्यायचं. इकडे पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे. एवढा आपण एक छोटा हे घेतलेला आहे. आता याला लाटून घेऊ. आता आपण जे कॉर्नफ्लॉवरचं सेल बनवलेली आहे याला लावून घेऊ. पूर्णेला असं लावून घ्यायचं. इकडनं पण थोडं लावून घ्यायचं. एक आपण असंच लावून घेऊ. आणि असं लाटून घेऊ. असा लाटून घेतला. त्याच्यामध्ये असं पॅनमध्ये ताव्यावर तुम्ही कशावर पण हे बनवू शकता. तेल लावून घ्यायचं त्याला वरून. असं पूर्ण करून एक सर्व बनवून घेऊ आपण.
ओ असं पूर्ण कॉर्नफ्लॉवरचं आपण बनवलेलं याला लावून घेऊ. याच्यामुळे जे आहे आपल्या ह्या पराठ्याला छान लेअर येतात. असं करून याला लाटून वरून थोडासा मैदा टाकून घेऊ, त्याच्यामुळे हे असं चिटकणार नाही. थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि असंच करून एक 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 पूर्ण भाजून घ्यायचे. थोडेसा तेल लावायचं म्हणजे नरम पण होते. बघा आपले वाटाण्यापासून किती छान असे पराठे झालेले आहेत आणि एकदम नरम मऊ लुसलुशीत. तुम्ही पण वाटाण्याचं सीजन आहे तेपर्यंत असे पराठे नक्कीच करून बघा. किती छान असे लेअर पण आले आहेत, बघू शकता तुम्ही पण. आणि तुम्ही चटणीसोबत, भाजीसोबत, सॉससोबत, कशाही सोबत खाऊ शकता आणि मुलं पण खूप आवडीनं खातील असे वाटाण्याचे पराठे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.